आणि आता पाहणार आहोत राज्यभरातील विविध जिल्ह्यातील टॉप 9 घडामोडी। पालघरमध्ये आदिवासी बांधवांसोबत आमदार सुनील भुसारा यांचा ठेका। आदिवासी दिनानिमित्त रॅलीचं आयोजन। आमदार सुनील भुसारांचा रॅलीमध्ये सहभाग। जागतिक आदिवासी दिनानिमित्त मंत्री दादा भुसे यांनी देखील ठेका धरला। 3 पावली आणि आदिवासी गीतांवर आदिवासी बांधव फिरकले। लातूरमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं कृषी सहसंचालक कार्यालयावर धरणं आंदोलन। शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाच्या अनुदानासह पीक विम्याची रक्कम देण्याची मागणी। नागपंचमीनिमित्त दगडावर अनोखी कलाकृती सादर। सिंधुदुर्गच्या कलाकाराकडून नागदेवाची अनोखी कलाकृती। वाशिमच्या हॅपी फेसेस शाळेमध्ये सर्प जनजागृती कार्यशाळेचं आयोजन। जैवविविधतेचा समतोल राखण्यासाठी सर्पांबाबत विद्यार्थ्यांना माहिती। अहमदनगरच्या जामखेडमध्ये 75 मीटर तिरंगा यात्रा रॅलीला सुरुवात। हर घर तिरंगा अभियानांतर्गत शहरामध्ये जनजागृती। धाराशिव जिल्ह्यासह राज्यामध्ये अनेक ठिकाणी सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांनी तात्काळ उपाययोजना करण्याचं कृषी विभागाचं आवाहन। वाशिम जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामामध्ये पीक विम्याकडे 82,772 शेतकऱ्यांची पाठ। पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी अडचणी येत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। पालघरमधील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थी अद्यापही शालेय गणवेशापासून वंचित। विद्यार्थ्यांकडच्या गणवेशासाठीचं कापड पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये पडून